एव ह्रियते ह्यवशोऽपि सह जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि त्या गीतेचा विस्तार आपल्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी उत्कृष्टरित्या केलेला आहे। भगवंताच्या आवडीचा विषय, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचा विषय म्हणजे योग आहे आणि या योगाचा हा जो 6वा अध्याय, त्या 6व्या अध्यायातल्या उपसंहाराचं चिंतन आपलं सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगोपांग योगाचं वर्णन केलं आणि योगाचं वर्णन अर्जुनाने ऐकल्यानंतर अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, एखादा योगी ऐका, साधना तर करतोय पण करत असताना कदाचित त्याला काही प्रतिबंध निर्माण झाला, त्याच्यापासून विचलित झाला आणि त्याला जर मृत्यू आला तर तो कोणत्या गतीला जातो, याच्या संबंधाने आपला विचार सुरू आहे। तेव्हा 2 प्रकारच्या योगाचं चिंतन आपलं झालं। एक योगी आहे एकदम निर्वासन आणि एक योगी आहे थोड्याफार वासना शिल्लक होत्या आणि मृत्यू आल्यानंतर साधन बंद पडलं। थोड्याफार वासना शिल्लक असताना त्या ठिकाणी साधन बंद पडल्यानंतर जर मृत्यू आला तर त्याला देवलोकामध्ये जावं लागतं, तिथे विसावा प्राप्त घ्यावा लागतो आणि विसावा झाल्यानंतर तिथले भोग भोगल्यानंतर परत तो सुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभी जायते म्हटलं। म्हणजे श्रीमंताच्या घरामध्ये तो जन्माला येतो, धार्मिक श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येतो, तिथे त्याची साधना सुरू होते। किंवा जो निर्वासन योगी असेल, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, किंवा एकदम निर्वासन असलेला जो योगी आहे तो मात्र बुद्धिवान योग्यांच्याच कुळामध्ये जन्माला येतो। आणि भगवान परमात्मा म्हणतात, पहिल्यापेक्षा हा जन्म दुर्लभ आहे। का दुर्लभ आहे त्याचं कारण भगवान परमात्म्याने सांगितलं की या जन्मामध्ये त्याला विसावा वगैरे काही नाही, पूर्वजन्मातली सगळी बुद्धी जशीच्या तशी प्राप्त होते, सगळं योगाला अनुकूल वातावरण असतं, कारण योग्याचंच कुळ असतं। जरी गरिबी असली तर उलट ती गरिबी त्याला मदत करते, सहकारी होते। श्रीमंतापेक्षा गरिबाच्या कुळात जन्माला, योग्याच्या कुळात जन्माला आला तो श्रेष्ठ, कारण श्रीमंताच्या कुळात कदाचित पुन्हा त्याला प्रतिबंध होण्याची शक्यता आहे, परंतु दरिद्र योग्याच्या कुळात जन्माला आला। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे। अरे देवा, मला तू फकीर कर, एखाद्या फकीराच्या घरी जन्माला घाल, कारण तिथं रात्रंदिवस तुझं नामस्मरण मला येईल। म्हणजे अशांच्या कुळामध्ये जन्माला येतो। हो, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, हो असं त्या ठिकाणी म्हणतात। म्हणून याचंही वर्णन त्या ठिकाणी केलं। आता ही जी त्याला बुद्धी प्राप्त होत असते ती कशा पद्धतीने प्राप्त होते, पूर्वजन्मातली बुद्धी प्राप्त होते असं सांगितलं मागच्या श्लोकामध्ये आणि अभ्यास त्याचा सुरू होतो। पण ही पूर्वजन्मातली जी बुद्धी आहे ती बुद्धी प्राप्त कशी होते, का होते, त्याचं कारण या श्लोकात सांगितलं आहे, ज्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे। भगवान परमात्मा म्हणतात, पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सहा जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते।
पूर्वाभ्यासेन तेन एव. भगवान परमात्मा म्हणतात त्याला जी बुद्धी प्राप्त होते तिला कारण पूर्वाभ्यास आहे. पूर्वी केलेला जो अभ्यास असतो तेन एव त्याच्यानेच ह्रियते ही अवशोपी सहा, तो जो आहे अवश होतो, त्या पूर्वाभ्यासामुळे अवश होतो. आणि ह्रियते म्हणजे हरण केला जातो, त्या योगाभ्यासाकडून तो हरण केला जातो, साधनेकडून तो हरण केला जातो. आणि पुढे भगवान म्हणतात जिज्ञासूरूपी योगश्च. अहो नुसता योगाचा जिज्ञासू जरी असला, जाणण्याची इच्छा करणारा असला, तरी तो शब्द ब्रह्माती वर्तते. शब्द ब्रह्म म्हणजे वेदामध्ये आलेलं कर्मानुष्ठान, त्याचं जे फल आहे त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी तो जातो, असा शंकराचार्यांनी भाष्यामध्ये अर्थ केला आहे. थोडंसं आपल्याला विस्ताराने याचं चिंतन करायचं आहे. त्याला या इथे जन्म प्राप्त झाल्यानंतर भले योग्याच्या कुळात जन्म हो किंवा श्रीमंताच्या धार्मिक श्रीमंताच्या कुळात जन्म हो, जन्म झाल्यानंतर त्याला पूर्वीची बुद्धी प्राप्त होते. ते सांगितलं. तर पूर्वीची बुद्धी कशामुळे प्राप्त होते आचार्य भाषामध्ये लिहितात, त्याचं कारण या श्लोकात सांगितलं आहे. पूर्वाभ्यासेन तेन एव अवशः अपि असं म्हटलं आहे. म्हणजे पूर्वीचा केलेला जो अभ्यास असतो त्याने मनुष्य अवश होतो, म्हणजे त्याने मनुष्य परवश होतो. आणि त्या पूर्वाभ्यासामुळे तो अभ्यास माणसाला त्या अभ्यासाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जातो. बघा तुम्ही, पूर्वी केलेला एखादा अभ्यास असेल तर तो अभ्यासाचे संस्कार आपल्या मनावर होतात, आणि तशी गोष्ट दिसली की बरोबर मनुष्य तिकडे जातो की नाही? हां, एखादा पूर्वीचा एखादा व्यसन करणारा मनुष्य असेल आणि आता त्याने व्यसन सोडलं असेल, सत्संगतीत जरी आला असेल, पण तरी जरी वास आला तरी कदाचित त्याचं मन तिकडे जाऊ शकतं, आहे की नाही? एखादं व्यसन त्याने पाहिलं, एखादी वस्तू त्याने पाहिली, पूर्वी खूप केलेलं आहे, पण ते पाहिल्याबरोबर त्याचं मन जे आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतं, ते ओढून आणतो. कारण त्याला कारण काय? पूर्वाभ्यासामुळे अवश झाला, तो परवश झाला. आणि जसं या जन्मामध्ये सुद्धा आपण पूर्वी एखादा अभ्यास केलेला असेल, आता वाईट असू द्या चांगला असू द्या, चांगला अभ्यास आहे जरी आपण लहानपणी एखादा केला असेल आणि ती लहानपणातली गोष्ट आपल्याला दिसली की आपल्याला तसं लगेच सगळं आठवतं, तसं करावं असं वाटतं. अभ्यासामुळे माणसाचे संस्कार जागृत होत असतात आणि ते संस्कार तसं करावं वाटतं माणसाला. म्हणून अभ्यास जो आहे तो माणसाला तिकडे घेऊन जातो. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. लक्षात घ्या, मनुष्य जन्माला आल्यानंतर जन्माला आलेलं जे लहान मुलगा असतं, आई त्याला दूध पाजते. अगोदर त्याला जन्माला आल्या त्याला कोणी शिकवलं का दूध प्यायचं? बरं, गाईचं वासरू आहे, जन्माला आल्यानंतर बरोबर उठतं आणि गाईच्या कासेकडे जातं. आता हे त्याला कोणी शिकवलं? आणि गेल्यानंतर बरोबर गाईला प्यायला लागतं, ओढायला लागतं. आता हे ओढायचं कोणी त्याला शिकवलं? कोणी शिकवलं नाही. हे पूर्वजन्मातलं सगळे संस्कार आहेत. पूर्वीजन्मी दूध प्यायलेलं आहे, पूर्वजन्मी ओढलेलं असतं, तसे संस्कार बरोबर जन्माला आल्याबरोबर जागृत होतात. तो विषय दिसला. अहो लहान मुलगा असतं, बरोबर आमचे गुरुवारी सांगत असतात, थोडासा त्या पोराला मोठा झाला, कळायला लागला, आणि कळायला लागल्यानंतर चहा पाहिल्याबरोबर ते असं जीभ बाहेर काढतं. आता चहा पाहिल्यावर जीभ बाहेर काढतं का? अहो अनेक वर्ष चहा पिलेला आहे पूर्वी तो, मग त्या चहाची त्याला काय झालेली आवड निर्माण झालेली आहे. पूर्वजन्मातले जे संस्कार असतात ते त्या ठिकाणी माणसाला अवश करतात. आणि जसं आता हे जाऊ द्या, हे लौकिक संस्कार आहेत, तसं एखादी साधना पूर्वजन्मामध्ये केलेली असते आणि ती साधनामध्येच बंद पडली, मृत्यू आलेला असतो. मग काय होतं, या जन्मामध्ये जन्माला आल्याबरोबर ती व्यक्ती पाहिली की त्याचे संस्कार जागृत होतात. आपल्याला अनेक महापुरुषांची चरित्र माहिती आहेत. जनार्दन स्वामी जे आहेत ते नाथ महाराजांची वाट बघत बसलेले होते. एकनाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामीकडे आल्याबरोबर म्हटले, अरे किती दिवस झाली मी तुझी वाट बघतोय, कुठं होतास तू? का? पूर्वजन्मामध्ये संबंध आलेला आहे. ते स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंसाकडे गेले तेव्हा ते सुद्धा त्यांची वाट बघत बसलेले होते. पूर्वजन्मातले संस्कार, पूर्वीचा ऋणानुबंध असतो, तो माणसाला परवश होऊन तिथे घेऊन जातो, साधना करायला लावतो. एखादी देवता पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये त्याच देवाविषयी आवड निर्माण होते. सगळ्या देवाविषयी आवड निर्माण होते का?
अहो कोणाला रामाची भक्ती आवडते, कोणाला कृष्णाची भक्ती आवडते, कोणाला भगवान शंकराची आवडते, कोणाला देवीची, काहीच नसलं तरी घरच्या देवीची आवडते. पण आवडते की नाही, कशामुळे आवडते? अहो काही काहींना भूतप्रेत आवडतात. हे का आवडतात? कारण मागच्या जन्मामध्ये त्याची उपासना तिथं घडलेली असते आणि म्हणून तो घडलेली उपासना, ती साधना. बरोबर, काही काहींना जप करायला आवडतं, काहींना ध्यान करायला आवडतं, काहींना योग करायला आवडतं, काहींना गप्पा मारायला. का? मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. पूर्वजन्मी जे केलेलं असतं ते सगळे संस्कार मनावर राहिलेले असतात आणि मग तो योगी जो आहे तिथे आल्यानंतर अभ्यास करतो. पूर्वाभ्यासेन तेनेव रियते ह्यवशोपिसा भगवान म्हणतात. त्याला तो पूर्वाभ्यास असतो, तो तिथे घेऊन जातो, नामस्मरण करायला लावतो. एखाद्याला नामस्मरणच का आवडतं? कारण त्यांनी जन्मोजन्मी नामस्मरणाची साधना केलेली असते. एखाद्याला ध्यानच करायला का आवडतं? त्याने जन्मजन्मी ध्यानाची साधना केलेली असते. एखाद्याला त्या ठिकाणी योगच करायला का आवडतो? सगळ्यांना आवडत नाही, कारण त्यांनी योगाची साधना पूर्वी केलेली असते, म्हणून ती साधना त्याला आवडत असते. संस्कार आपल्याला तिकडे घेऊन जातात. ती पूर्वजन्मातली बुद्धी आपल्याला प्राप्त होते आणि मग ती प्राप्त झाल्यानंतर इथे भगवान परमात्मा पुढे सांगतात, भगवंतांनी योगाची इथे स्तुती केली. जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. तो योगाचा जिज्ञासू झाला. आता जिज्ञासू कशाला म्हणतात? तो जाणण्याची इच्छा ज्याला आहे त्याला म्हणायचं जिज्ञासू. अजून योगी झालाय का? नाही. पण योगी जरी झाला नाही तरी जिज्ञासुरपि योगस्य, योगाचा नुसता जिज्ञासू जरी असेल तरी भगवान परमात्मा म्हणतात तो शब्द ब्रह्माति वर्तते. शब्द ब्रह्म म्हणजे वेद, आणि वेदाला उल्लंघन करून तो पलीकडे जातो. याचा अर्थ आचार्यांनी भाष्यामध्ये केला आहे, वेदामध्ये जे काही सकाम कर्मानुष्ठान सांगितलं त्या कर्मानुष्ठानाचं जे फळ आहे त्याच्या पलीकडचं फळ त्याला प्राप्त होतं. अनेक अर्थ याच्यामध्ये आहेत बरं का. हा दिसायला जरी साधा शब्द असला तरीसुद्धा या शब्दामध्ये फार भाव ठेवलेले आहेत. भगवंतांनी सूत्रात सांगितलं आहे, शब्द ब्रह्माति वर्तते म्हणजे काय? शब्द ब्रह्म म्हणजे वेद, म्हणजे तो वेदाचं उल्लंघन करतो. सरळ सरळ जर अर्थ पाहिला तर असा अर्थ होतो तो वेदाचं उल्लंघन करतो. तर वेदाचं उल्लंघन करतो असा अर्थ केला तर तो जुळणार नाही. वेदाचं कसं काय तो उल्लंघन करू? कारण साधू संत सांगतात वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. पण वेदाचं उल्लंघन करतो याचा अर्थ वेदामध्ये जे काही सकाम कर्मानुष्ठान सांगितलं आहे त्याचं जे काही फळ सांगितलं आहे त्याच्या पलीकडे तो जातो, म्हणजे त्याच्याविषयी त्याला वैराग्य निर्माण होतं. काय वेदामध्ये सकाम कर्म सांगितली, त्या सकाम कर्माची फलं काय? म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. हे वाचून काही अनेक सर्वता सुखाची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. असं हो, त्यांच्या मनामध्ये फक्त आहे ते दीक्षित आहे, त्यांना भगवान परमात्म्याने दीक्षित असं म्हटलं. ऐसे दीक्षित जे सोमप. ती पुण्याची नावे पाप जोडेले देखे म्हणतात. हे दीक्षित आहे, सोमप आहे, पण तसं पाहायला गेलं तर हे शुद्ध पुण्य नाही. भगवान परमात्मा म्हणतात शुद्ध पुण्य कशाला म्हणायचं? माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. हो, पापात्मके पापे नरका जाई, पुण्यात्मके पापे स्वर्गा येई जे जाई जे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मजची माझे असता जरी मी दुरावे पंडू सुता तरी पुण्य ऐसे म्हणता जीवन तुठे काही, असं ज्ञानोबराय बोलतात. मग सांगायचं काय? हा शब्द ब्रह्माच्या पलीकडे जातो म्हणजे काय? आणि हा नुसता अजून योग करायला सुरुवात केली नाही बरं का, जिज्ञासू आहे. आता जिज्ञासू म्हणजे अजून जाणण्याची इच्छा करतोय, लगेच तो एवढ्या पलीकडे कसा काय गेला? ही योगाची स्तुती आहे. सगळ्यांनी योगामध्ये प्रवृत्त व्हावं याच्याकरता आहे. आणि आणखीन चिंतनच जर करायचं झालं तर महापुरुषांनी असं चिंतन केलं आहे की हा योगाला जाणण्याच्या इच्छेने, योगाला याचा अर्थ परमात्म्याला जाणण्याच्या इच्छेने निघालेला असल्यामुळे त्याने त्या ठिकाणी लौकिक भोगांचा परित्याग केलेला आहे, स्वर्गातल्या भोगाचाही परित्याग केलेला आहे, कारण याच्याकडे वैराग्य आहे. लौकिक भोग जे आहेत हे वेदोक्त कर्माचं फळच आहे,
किंवा स्वर्गातले भोग आहेत ते वेदोक्त कर्माचं फळच आहे, पण आता याला उल्लंघन करून तो परमफळ प्राप्त करण्याकरता निघालेला आहे. हो, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला स्वर्गाला सुद्धा त्याने आता पायरी केलेलं आहे. हो, संसाराच्या पाया फुडा पळती वितराग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. अशा प्रकारे तो उल्लंघन करू शब्द ब्रह्माती वर्तते याच्याकरता मी बोलतोय. आणखीन शब्द ब्रह्माती वर्तते याचा आपल्याला एक आणखीन अर्थ केला आहे. काही महापुरुषांनी असा अर्थ केला अखंडानंद स्वामींनी की शब्द ब्रह्माती वर्तते म्हणजे काय, ते म्हणतात की आता याला विधी निषेधाच्या पलीकडे तो जातो. शास्त्रामध्ये असं सांगितलंय कर्म कुठपर्यंत करायचं, का आपण वेदाच्या आज्ञेत कुठपर्यंत राहायचं. वेदाच्या आज्ञा तर आपल्याला पाळलेली आहे, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे कुठपर्यंत. हो, शिखा सूत्र तुझा गुंतला जुमान तोवरी तू जाण श्रुतीदास. सगळे श्रुतीदास आहेत. कुठपर्यंत? शिखा सूत्र याचा अभिमान आपल्याला आहे तोपर्यंत. भागवतात असा श्लोक आलाय, तावत कर्मानी कुर्वीत न निर्विद्येत यावता मत कथा श्रवणादौ भक्तीर यावन न जायते किंवा श्रद्धा यावन न जायते. तावत कर्मानी कुर्वीत, कर्म माणसाने तोपर्यंतच केलं पाहिजे. कुठपर्यंत केलं पाहिजे? न निर्विद्येत यावता, जोपर्यंत त्याला वैराग्य निर्माण होत नाही किंवा तो बोध भेटेना मनात तोहरिया साधना भजावे लागे. हां, भगवान म्हणतात जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत कर्म, किंवा जोपर्यंत भक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत कर्म. ज्ञानाचा अधिकार असेल तर वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत कर्म, भक्तीचा अधिकारी असेल तर भक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत कर्म. नंतर करू नये असं नाही, पण नाही जरी केलं तरी त्याचं काही बिघडत नाही असं वर्णन आलंय. एखादा भक्त असला आणि त्या भक्ताकडून त्याच्या वडिलाचं श्राद्ध करायचं राहून गेलं, जर भजन करत असेल तर बरं का, बरं भजनात इतका दंग झालाय, नामस्मरणात इतका दंग झालाय की त्याला ते काही सुचतच नाही. आणि जर कदाचित त्याच्या वडिलाचं श्राद्ध आलं आणि त्यांनी केलं नाही तर तुम्ही म्हणाल मग काय झालं, भक्त झाला म्हणून वडिलाचं श्राद्ध त्याने केलं नाही त्याला दोष लागेल. शास्त्र सांगतं त्याला दोष नाही लागत. भगवान परमात्मा म्हणतात तू माझं भजन करत बसला ना, अनेक ऋषीमुनीला बोलून घेतात, जा त्याच्या वडिलाचं जाऊन श्राद्ध करा असं सांगितलेलं आहे. पण इथं भजन करत असला पाहिजे बरं का, नाही तर भजनही नाही आणि श्राद्धही नाही, मग दोन्हीकडून जाण्याची शक्यता आहे. तावत कर्मा आणि कुर्वीत, गोपिकांनी त्या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेलं कर्म तेवढ्यापुरतं सोडलं. अहो त्यांनी काय काय कशाचा त्याग केला असं वर्णन केलं. धर्माचा त्याग केला, अर्थाचा त्याग केला, कामाचा त्याग केला, किंबहुना मोक्षाचाही त्याग केला. हां, गोविंदा वाचूनी आणून त्या ठिकाणी पतीची सेवा करणं हा त्यांचा धर्म होता, मुलाबाळांची सेवा करणं हा धर्म होता. पण हा सगळा धर्म भगवंतानी बोलवलं, वेणू वाजवल्यानंतर त्या सगळ्या गेल्यानंतर वास्तविक पाहता त्यांच्याकडून धर्माचं अतिक्रमण झालं का नाही बोला, धर्म त्यांच्याकडून चुकला का नाही बोला. पतिव्रतेचा धर्म चुकला, मुलाबाळाचा धर्म चुकला, बाकीचे सगळे धर्म चुकले, पण त्यांना दोष लागला का? दोष लागला नाही, उलट त्यांची पुराणामध्ये कथा सुरू झाली. हो हो, तयासी दिले ते कवनाशी नाही. हो, भगवान तुकाराम महाराज म्हणतात त्या गोपींनी भगवान परमात्मा त्या ठिकाणी साधिले अपार निज सुख. काय प्रमाणे साधिले? तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, साधिले अपार निज सुख, त्यांचा व्यभिचार धन्य झाला, त्यांना निज सुख प्राप्त झालं. त्यायाशी दिले ते कवनाशी नाही, त्यांना जे दिलं ते कोणालाच दिलं नाही देवानी. सांगायचं काय? पण कधी परमात्म्या चिंतनात असेल तर. तसं हा योगी आहे. आता जिज्ञासू झाला म्हणजे मला त्या ठिकाणी परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे, मला योग जाणून घ्यायचा आहे, म्हणून तो साधना करायला लागला, म्हणून तो चिंतन करायला लागला. तर त्याला आता तो शब्द ब्रह्माच्या पलीकडे गेला. शब्द ब्रह्म म्हणत नाही आता तू हे कर, तू आता पूजा करत बस, आता तू आणखीन कर्मकांड करत बस, आता तू आणखीन ते करत बस, असं शब्द ब्रह्म त्याला म्हणत नाही. का म्हणत नाही? अरे बाबा, जे करायचंय, ज्याच्याकरता करायचंय तो ते करतोय. जे जे दृष्टी दिशे, हां त्याशी नाही आपणाशी आहे.
त्याशी नाही, आता तो सगळीकडे त्याला परमात्मा स्वरूप झालेला आहे. म्हणून शब्द ब्रह्माती वर्तते याच्याकरता मी बोललो. आणखीन विस्ताराने खूप चिंतन करता येईल, पण ज्ञानोबारायांनी काय लिहिले आपण बघू. हां, हत्वापि सैमान लोकांना हंतीनं निबध्यते. आणि मागील जे सद्बुद्धी, बघा होई 457. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाहे. बघा, आणि ज्ञानोबाराय म्हणतात, आणि म्हणजे आता मागचा विषय सांगितला. अशा कुळात तो जन्माला येतो, अमरी भाट होई जे, मग मृत्यूलोकाते वाणिजे, ऐशे जन्म पार्था गाजे ते तो पावे. ही ओवी घ्या आता मागची. अमरी भाट होई जे म्हणजे अमर म्हणजे स्वर्गातले अमर, स्वर्गीचे अमर. हां, ते भाट होतात कशाकरता? मृत्यूलोकाचं वर्णन करण्याकरता, याच्या कुळाचं वर्णन करण्याकरता. ते म्हणतात, वा वा, काय धन्य आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे आईवडील, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य आहे तुकाराम महाराज, तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य आहेत एकनाथ महाराज, धन्य धन्य एकनाथा पायी माथा ठेविला. अशा प्रकारे सगळ्या संतांची स्तुती करतात, मृत्यू लोकाची स्तुती करतात. काय हा मृत्यू लोक आहे, काय हे भगवत भक्त जन्माला आले, काय त्यांचं नामस्मरण, काय त्यांचं चिंतन, काय त्यांची सेवा, काय देवाला वश केलं. 36 वर्ष देवाला राबवलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अशी स्थिती त्यांनी प्राप्त करून घेतली. देवाला सुद्धा हेवा वाटतो. हो, दैती देवा आणिले उने, भक्तीचेनी आथिलेपणे दैती देवा आणिले उने, माझे नरसिंहत्व लेणे जयाचे नि महिमे. म्हणून देवांना सुद्धा स्तुती करावीशी वाटते. कोणाची? जे आशा कुळात जन्माला आले त्यांची. आणि म्हणून ऐशे जन्म पार्था जे का तो पावे. आणि आता का त्यांची स्तुती करतात देव? ज्ञानोबाराय म्हणतात, आणि मागील जे सद्बुद्धी, या विषयीचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. मागील जे सद्बुद्धी, मागची जी सद्बुद्धी असते, जेथ जीविता जाहली होती अवधी, आणि ती सद्बुद्धी प्राप्त झालेली असताना त्याच्या जीविताची अवधी झाली होती, म्हणजे जीवन समाप्त झालं. सद्बुद्धी मिळाली आणि तेवढ्यामध्ये शेवट झाला. त्याचा आयुष्यरूपी भानू काय झाला? आस्ताला गेला, मावळला. मग तेची पुढती निरवधी नवी लाहे. मग तेची म्हणजे मागच्या जन्मातली जी सद्बुद्धी आहे, तीच सद्बुद्धी त्याला निरवधी म्हणजे काही काळ न लागता, अवधी न लागता, मध्ये कुठलाही जन्म न पडता, लगेच या जन्मात निरवधी नवी लाहे, नव्याने ती बुद्धी त्याला प्राप्त होते. कोणती बुद्धी प्राप्त होते? आणि मागील जे सद्बुद्धी. आता ही सद्बुद्धी म्हणजे काय? सद्बुद्धी वेगळी, बुद्धी वेगळी, कुबुद्धी वेगळी, विपरीत बुद्धी वेगळी, यालाच प्राप्त झालेली आहे सद्बुद्धी. सद्बुद्धी म्हणजे सतनाम परमात्मा, परमात्म्याला विषय करणारी जी आहे बुद्धी, तिला सद्बुद्धी असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी या सद्बुद्धीचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीत केलंय. बोला बोया. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी शिवराजे सकळ सिद्धी. जैशी दीप कळिका धाकुटी, परिते बहु तेजाते प्रगटी. तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. ज्ञानोबाराय म्हणतात, बारीक असते दीपकळिका, म्हणजे कळी असते ना, तशी ती बारीक ज्योत असते. पण जरी ती घरात लावली, दिव्याला ज्योत, सगळ्या घरात प्रकाश पाडते. तसं बुद्धी जी आहे, ही सद्बुद्धी जी आहे, परमात्म्याला विषय करणारी बुद्धी, परमात्मा स्वरूपाविषयी बुद्धी, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती घ्या, परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं चिंतन करणारी बुद्धी घ्या. ही बुद्धी जरी थोडी असली तरी सुद्धा कंठी धरीला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश पाडणारी सद्बुद्धी. आणखीन बोला सद्बुद्धी. हां, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ज्या बुद्धीने बुद्धिनिश्चय आत्मज्ञानाचा निश्चय केला, तैशी ईश्वरा वाचुनी काही, अनिक लानीच नाही.
ते एकच बुद्धी पाहे अर्जुना जगी. ईश्वराशिवाय जी दुसऱ्याला काही विषय करत नाही आणि लानी नाही, ते एकच बुद्धी पाहिजे अशी असणारी एक बुद्धी ती सद्बुद्धी आहे. बोला. जयाचे ज्ञान विषय नेणे. हां, नाही, बुद्धी शब्द आलेला असला पाहिजे. बरं, ठीक आहे, पण मला बुद्धी शब्द आलेला ओवी पाहिजे. सद्बुद्धी शब्द आलेला मला ओवी पाहिजे. सांगा. हां, बर. सद्बुद्धीचे घालून शुद्ध आसन. आणखीन एक ओवी सांगतो बघा. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिया परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. सांगितली की नाही? तुमच्यापेक्षा वेगळी होई. मग परमात्माच त्या ठिकाणी जिचा अवधी आहे. जसं गंगेला अवधी कोणता आहे? गंगा सारखी धावत असते कुठे? समुद्राकडे. तशी ही बुद्धी सारखी परमात्म्याचं चिंतन करत असते. हिला म्हणायचं सद्बुद्धी. परमात्म्याचा नामजप करते, परमात्म्याचं ध्यान करते, योगाच्या द्वारे परमात्म्यालाच लक्ष करते. ती कोणती आहे? सद्बुद्धी. ही कुठली सद्बुद्धी आहे? मागच्या जन्मातली. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता झाली होती अवधी, अशी सद्बुद्धी मागे झाली होती. म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने पाहता त्याची अहंब्रह्मास्मी इत्याकार कृती झाली होती. भक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर सारखं भगवंताचं स्मरण तो करत होता, ध्यान करत होता, नाम जपत होता, चिंतन करत होता. अशी बुद्धी असतानाच काय झालं? जीविताशी झाली अवधी, म्हणजे जीवन संपलं. मग त्याची पुढती निरवधी नवील आहे. मग तीच बुद्धी नवीन रूपाने त्याला या देहामध्ये प्राप्त होते. कशाप्रमाणे? ज्ञानोबारे उदाहरण देतात बघा. ते तसदैव आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. मग ज्ञानोबारे उदाहरण देतात. सदैवा आणि पायाळा. दैववान पाहिजे, पायाळू पाहिजे, आणि त्याच्यात वरी दिव्यांजन होय डोळा, डोळ्यात त्याच्यात दिव्यांजन घातलेलं असलं पाहिजे. मग काय होतं? मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. अवलीळा म्हणजे सहज. मग त्याप्रमाणे तो जो असतो तो ज्याप्रमाणे पाताळातलं धन सगळं पाहतो. म्हणजे त्याला जमीन उकरायची गरज नाही, पण तो कसा पाहिजे? पहिला सदैव पाहिजे. नुसता पायाळू नाही. पायाळू किती फिरतात असे, त्यांना काही दिसत नाही. पायाळू आहेत ना, पण पायाळू नको, तो सदैव पायाळू पाहिजे. बरं, सदैव आहे, पायाळू आहे, पण दिव्यांजनच नाही भेटलं तरी त्याला दिसणार नाही. तिन्ही पाहिजेत. काय काय पाहिजे? सदैव म्हणजे पहिला दैववान पाहिजे. दुसरा काय पाहिजे? पायाळू पाहिजे, म्हणजे पायाकडून आलेला पाहिजे, आईच्या उदरातून येताना. बहुतेक जे आहेत ते डोक्याकडून येणारे आहेत, तुम्ही आम्ही, त्यामुळे जास्त डोकं चालवतो आपण, डोकाळू. काही काही पायाळू असे आहेत की त्यांना ते पाणी दिसतं पृथ्वीतलं. आता बघा तुम्ही, पाणी जरी पाहायचं असलं तरी लोक ते बोलवतात. कोणाला बोलवतात? ते हातात नारळ बिरळ घेतात, पाहतात, नाही इथं पाणी लावा, इथं बोर मारा, इथं बोर मारा असं म्हणतात. ते पायाळू लोक असतात, त्याला पाणी दिसतं असं म्हणतात. पण धन जर पाहिजे असेल तर त्यालाही धन दिसणार नाही. धन पाहिजे असेल तर तो सदैव पाहिजे. हो, धनाभाग्या कोळसे सर्प विंचू दिसे. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याला सर्प विंचू दिसतो, एखाद्याला धन दिसतं आणि एखाद्याला कोळसे दिसतात. पण दैववान असेल तर दैववान असेल त्याला धनच दिसेल. सदैवा आणि पायाळा. बरं, नुसता सदैव पायाळू चालत नाही, दिव्यांजन पाहिजे. ते दिव्यांजन घातलं की डोळ्यामध्ये घालावं लागतं. पाताळीचे निधान दाविल की रांजन, परी व्हावे लोचन पायाळाचे. अंजन घालावं लागतं आणि मग त्यांनी जर पाहिलं तर त्याला सगळीकडे दिसतं. जमिनीवरून चालायला लागला, बघा इथं 10 हांडे आहेत, पुढं बघितलं तिथं 2 हांडे आहेत, इकडं आणखी कशाचे? धनाचे बरं का. हांडे त्याला वरूनच दिसायला लागतात. आता अजून एवढं विज्ञान प्रगत झालं नाही की लगेच आता जसं माणसाच्या शरीरात दिसतंय सगळं तसं होईल सुद्धा पुढे, काय सांगता येत नाही. खाली काय काय आहे. आता काही पाणी शोधणारी लोक आहेत ना, मला एक मनुष्य भेटला, तो म्हटला जसं आम्ही
माणसाचा हे डॉक्टर लोक काढतात फोटो, तसा आम्ही जमिनीचा काढतो आणि त्याच्यातलं सगळं कुठं कुठं काय काय ते आम्हाला सगळं कळतं असं. पण तरीसुद्धा ते फोटो दिसतं बरं का, त्याच्यात थोडासा बदलसुद्धा असू शकतो. पण हा जो आहे ना, याला फोटो नाही, सगळं दिसायला लागतं जसंच्या तसं. म्हणून हे उदाहरण कशात करता दिलं ज्ञानोबारायांनी, हे याला कशा करता दिलं, हे योग्याला दिलं आहे बरं का. हा योगी जन्माला आला. आता एकतर हा पवित्र कुळामध्ये जन्माला आला, योग्यांच्या कुळात जन्माला आला म्हणजे दैववान आहे की नाही. त्याला त्या पाठीमागची बुद्धी मिळालेली आहे, सदैव आहे, पायाळसुद्धा आहे, बुद्धी मिळाली मागची. आणि मग पुढे गुरुची भेट होते किंवा सत्संग घडतो, साधना घडते, हे दिव्यांजन आहे. आणि मग एकदा पूर्वजन्माचं हे सगळं मिळालं, सदैव आहे, त्यानंतर मागची बुद्धी मिळाली, पायाळू आहे, आणि आता अभ्यास केला, मग काय होतं त्याला, हो सगळीकडे परमात्मा त्याला दिसायला लागतो. या बोधावर सुद्धा तो येऊ शकतो. तत्वार्थाचा पायाळू देखना जो, आत बाहेर निर्मळू, सूर्य जैसा चोखाळू, हां त्याला दिसायला लागतं परमात्मा ऐसे. वा, किंवा परमात्मा ऐसे, जे एक वस्तू असे ते जया दिशी ज्ञानास्तव, त्याला ज्ञान होतं आणि मग परमात्मा त्याला सगळीकडे दिसायला लागतो. जया होय. हां हां, तैसे दुर्भेद जे अभिप्राय, तैसे म्हणजे कैसे, आता मागचं उदाहरण लक्षात घ्या. पायाळू आहे, सदैव आहे आणि दिव्यांजन आहे. तैसे दुर्भेद जे अभिप्राय, दुर्भेद असलेले म्हणजे बुद्धीला आकलन न होणारे असे गूढ असणारे अभिप्राय जे आहेत, का गुरुगम्य हन ठाय, पण ते अभिप्राय जे असतात दुर्भेद असतात. आपली बुद्धी तिथपर्यंत जात नाही, आपल्याला ते कळत नाहीत. शास्त्राचे अनेक प्रकारचे अभिप्राय, वेदाचे अनेक प्रकारचे अभिप्राय, ते अभिप्राय आपल्याला समजून घेण्याकरता गुरुकडे जावं लागतं. गुरुगम्य असतात ते. गुरूंना आपण शरण गेल्यानंतर गुरु आपल्याला सांगतात, बाबा याचा अभिप्राय असा आहे, हे सांगण्यात तात्पर्य असं आहे, परमात्मा स्वरूपाचं चिंतन असं केलं पाहिजे. गुरुगम्य हन ठाय, गुरुगम्य असलेले हे जे काय अभिप्राय आहेत ते तेथ सौरसे विन जाय बुद्धी तयाची. ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी त्या अभिप्रायामध्ये किंवा गुरूंनी दाखवलेले जे काही परमात्मा स्वरूप आहे त्या ठिकाणी प्रयत्न न करता त्याची बुद्धी सहज जायला लागते. कशामुळे? मागच्या जन्मातला अभ्यास आहे, आताचे प्रयत्न आहेत, मागच्या जन्मातली बुद्धी त्याला प्राप्त झालेली असल्यामुळे लगेच त्याला अभिप्राय कळायला लागतो. असा जो ज्याचा मागच्या जन्मातला अभ्यास नाही आणि तो मनुष्य जर शास्त्र घ्यायला लागला, शास्त्र शिकायला लागला, तर त्याला बऱ्याचशा अडचणी येतात. कारण वेद जे आहेत, आता वेदाचं तर असं आहे, वेद हा परोक्षवादी आहे. परोक्षवादो ही वेदोयम बालानाम अनुशासनम. वेद नेहमी परोक्ष बोलतात, म्हणजे काय बोलायचं असतं वेदाला कळत नाही, बोलायचं असतं दुसरंच, सांगताना वेद तिसरंच सांगतो, दुसऱ्या भाषेत बोलतो. जसं गूढ भाषा असते ना, मुक्ताबाईंनी भाषा वापरली, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले थोर नवोलावो झाला, वांजे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. काय अभिप्राय याचा? मुंगी कधी उडत नाही, उडली तरी आकाशात जात नाही, आकाशात गेली तर सूर्याला गिळत नाही, आणि सूर्याला गिळते म्हणतात. पुन्हा त्या ठिकाणी विंचू पाताळात जातो, पाताळात गेल्यानंतर विंचूला त्याला शेष माथा वंदी पाय, शेष त्याला वंदन करायला लागतो. कोणाला? विंचवाला. अहो जो विंचू दुसऱ्याला नांग्या मारतो, दुर्जन म्हटलेलं आहे विंचवाला, आणि अशा दुर्जनाला शेषाला वंदन करायचं काय कारण आहे? शेष माता वंदी पाय, आणि माशी व्याली घार झाली. आता हे तर संत वाङ्मय आहे, हे सुद्धा परोक्ष बोललेली भाषा आहे. का बोलल्या मुक्ताबाई परोक्ष? अधिकाऱ्यालाच कळलं पाहिजे आणि अधिकाऱ्याला कळू नये, असे काही सिद्धांत असतात वेदामध्ये, असे काही शास्त्रामध्ये सिद्धांत असतात, सामान्याच्या कळत नाही. सामान्य काय करतो? अरे वेदांनीच असं सांगितलं आहे,
हां 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 बरोबर आहे. तिथं तो आलं आहे, विषय आला आहे की वेदांनी जरी सगळं सांगितलं असेल तर आपल्याला हित आहे तेवढंच घ्यायचं. हां त्याच्यावरच आहे. हां हां पण वेद बोलत असताना वेद पण असा परोक्ष बोलतो. परोक्षवादो ही वेदोय. मी आताच बोललो लोके व्यया मिशमद्द शेवा. वेदामध्ये कुठे कुठे मद्यपानाचा विधी सांगितला, वेदात कुठे कुठे हिंसा सांगितली, वेदात कुठे कुठे त्या ठिकाणी हे सगळंच आलं आहे. पण त्याचा अभिप्राय काय आहे? कायमच मनुष्य हिंसा करतो, त्याला सांगितलं बाबा हिंसा करणं चांगलं नाही, फक्त यज्ञात करायची. म्हणजे त्या निमित्ताने त्याला बंधन घातलं, हळूहळू त्याला इथूनही सोडवायचं आहे आणि त्याला अहिंसेत प्रवृत्त करायचं आहे. कायमच पितो, कायमच खातो, त्याला सांगितलं ह्या ठिकाणी केलं खाल्लं तरी चालेल असं सांगितलं. पण सांगण्यात अभिप्राय तो नाही आहे. निवृत्ती रिष्टा असं म्हटलं आहे. हो काय, औषध देऊनी चाळविले बाळा दावुनिया गुळा दृष्टी पुढे. आई म्हणते बाळा मी तुला गुळ देईल बरं का, पण तू औषध घे. आता गुळ देण्यामध्ये तात्पर्य का औषध पिण्यामध्ये तात्पर्य आहे? औषध पिला पाहिजे मुलगा, म्हणून त्याला गुळ खायला सांगितला. खायला कायम सांगितलं नाही, गुळ खाल्ला असता त्याला त्रास होतो, पण आता औषधच घेत नाही, त्याला काय करायचं? म्हणून हे सगळे विधी, विवाह विधी असेल, आणखीन बाकीचे यज्ञाचे विधी असतील, हे सगळे वेदांनी सांगितले. सकाम कर्म सांगितले, पण सकाम होण्याकरता सांगितले का? अहो तुम्ही कर्मच काही करत नाही, झोपून राहताय, त्यापेक्षा सत्यनारायण करा, त्यापेक्षा काही का होईना सकाम कर्म करा, तुमच्या उपयोगाला येईल असं कर्म करा. पण पुढे तोच वेद सांगतो आता बाद झालं सकाम, आता थोडं निष्काम करा. पुन्हा निष्काम कर्माचाही अभिमान सोडा आणि त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचं चिंतन करा असं वेद सांगतो. पण हे वेदाचे गूढ अभिप्राय सामान्य माणसाला कळत नाही. तो म्हणतो वेदातच असं सांगितलं, शास्त्रातच असं सांगितलं. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. अहो वेदाने कुठं असं सांगितलं आहे? नाथ महाराज म्हणतात मग वेदाचे गवर न कळे पाठका, हां अधिकार लोका नाही येथे. पुढं काय? हो अधिकार नव्हता, लोकांना कळत नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी अभिप्राय कशाकरता मी बोललो, तैसे दुर्भेद ब्रह्मडोळ साते वेदार्थ न कळे. हो ते हे आंधळे हां व्यर्थ होती. हां म्हणून ऐसे दुर्भेद जे अभिप्राय, शास्त्राचा अभिप्राय जो असतो दुर्भेद असतो, सामान्याच्या बुद्धीला आकलन होत नाही. मग ते समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? गुरुकडे जावं लागतं, गुरुला विचारावं लागतं. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम उत्तमम शास्त्रे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. गुरूंना असा विचारावं लागतं, हो गुरुजी वेदातच असं का सांगितलं हो, शास्त्रात असं का सांगितलं हो? मग गुरु सांगतात बाबा त्याचा अभिप्राय तसा नाही, त्याच्याकरता असं सांगितलेलं आहे, त्याच्याकरता असं. म्हणजे आपली बुद्धी मग त्या दृष्टीने अभ्यास करायला लागते गुरुकडे गेल्यानंतर. म्हणून ज्ञानोबा म्हणतात म्हणून जाणतेनो गुरु भजीजे तेने कृतकार्य होय जे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. गुरुगम्य परमात्मा सुद्धा काय आहे? गुरुगम्य आहे. गुरु दाविलिया वाटा एवोनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा जेने. म्हणून गुरुगम्य हन ठाय ते सौरसेवीन जाय बुद्धी तयाची. हा जो योगी असतो याला कधी कधी असं होतं त्याला शास्त्र हातात घ्यावं लागत नाही, त्याला गुरुकडे जावं लागत नाही आणि आपोआपच ते शास्त्राचं सगळं त्याला कळायला लागतं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं तर प्रत्यक्ष गुरुचं भेट अशी दिसते का आपल्याला? तुकाराम महाराजांच्या जीवनात अहो स्वप्नी मानियला गुरुचा उपदेश. तुकाराम महाराज म्हणतात स्वप्न पडलं माग शुद्ध दशमी सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. सापडविले, मला सापडले नाही, त्यांनीच मला सापडवलं.
मी गंगेच्या स्नानाला चाललो होतो, तेच पुढे येऊन उभे राहिले, ए बाबा इकडे ये, तुला उपदेश करायचा आहे. सापडविली वाटे जाता गंगा, मस्तकी तो जाना ठेविला कर. कुठं? जागृतीत का स्वप्नात? आणि स्वप्नीत मानियला गुरुचा उपदेश. स्वप्नात त्या ठिकाणी उपदेश केला, प्रत्यक्षात गरज पडली नाही. अहो, कोणतंही शास्त्र त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं तरी त्यांना त्या शास्त्राचे अभिप्राय आपोआप कळायला लागतात. अर्थ बोलाची वाटप आहे, अभिप्रायोची अभिप्राय ते वे. भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. काही काही महात्म्यांचं असं दिसून येतं, त्यांच्या जीवनामध्ये काही एवढी साधना दिसत नाही, कुठल्याही प्रकारचं संतसंग दिसत नाही. आणि त्यांना कुठलंही शास्त्र विचारलं, ते अखंडानंद सरस्वतीने उदाहरण सांगितलं. काही नाही म्हणे, एकदा असा आमचा ब्रह्मसूत्राचा पाठ चाललेला होता. गुरुजी ब्रह्मसूत्र सांगत होते, मोठे मोठे विद्वान शिष्य सगळे ऐकत होते. ब्रह्मसूत्र भाष्य सुरू आहे आणि एक पंक्ती अशी आली की ती कोणालाच लागेना. गुरुच अडकले. त्याच्यानंतर बाकीचे शिष्य होते, त्यांनाही ती पंक्ती लागेना. सगळी चर्चा सुरू झाली. एक भिकारी लांब बसलेला होता. ते ब्रह्मसूत्राचा अपयसे म्हणजे सहजच आपोआप काय होतं, तया तेची की जे अभ्यासच त्याला करायला लागतो. मग हा अभ्यास करत नाही, तर अभ्यास जो असतो तोच याच्याकडे येतो आणि म्हणतो, कर बाबा मला तू. म्हणजे सहज अभ्यास घडतो असा याचा अर्थ आहे. त्याला अभ्यास जास्त करावा लागत नाही, त्याला जास्त त्या ठिकाणी काय शास्त्र शिकावं लागत नाही. तो बसला, अभ्यास त्याचा सुरू व्हायला लागतो. त्या वातावरणात गेला, लहानपणीच त्या ठिकाणी लगेच त्याला ध्यान लागायला लागतं. ते गुलाबराव महाराजांचं वर्णन असं आलं आहे, ते रात्री सगळे झोपून दिले की उठायचे आणि ते एकदम समाधीत जाऊन बसायचे. घरातल्या लोकांना वाटायचं, पोराला काय झालं, 10 वर्षाचा पोरगा, 12 वर्षाचा पोरगा, आणि हलवलं तरी हलत नाही. तर त्या ठिकाणी त्यांना समाधी लागत होती. हा जो अभ्यास त्यांना प्राप्त झाला, सहज प्राप्त झाला, कारण पूर्वजन्मी त्यांनी केला आहे. त्यांनी त्यांचा पूर्वजन्मसुद्धा सांगितला आहे, मी योगी होतो, असं होतं तसं होतं. तेव्हा तया तेची की जे अभ्यास